अमरावती शहरातील वडाळी प्रभागात कचऱ्याच्या संदर्भात युवक काँग्रेसनं मंगळवारी महापालिका अधिकाऱ्यांना निवेदन देण्याचा प्रयत्न केला। मात्र निवेदन स्वीकारण्याकरिता अधिकारी नसल्यानं कार्यकर्त्यांनी खुर्चीला माल्यार्पण करून प्रशासनाच्या नावे निवेदन दिलं। स्वच्छ भारत स्वच्छ शहर अंतर्गत अमरावती महानगरपालिकेला पुरस्कार मिळालाय। त्या पुरस्काराचा स्वच्छता मोहिमेकरिता मोठा गाजावाजा केला। मात्र शहराची आजची परिस्थिती पाहिली तर प्रत्येक परिसरात कचऱ्याचे ढीग बघायला मिळत आहे। जिकडे तिकडे अस्वच्छता दिसून येत आहे। शहरातील वडाळी प्रभागात स्वच्छता नेमकी कुठे होते असा प्रश्न पडत आहे। वडाळी प्रभागातील शहरातील मुख्य नाल्यांची सुरुवात वडाळी प्रभागामधून होते। त्या नाल्यात कचऱ्यांचे ढीग पाहायला मिळत आहे। नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतोय आणि यामुळे आरोग्यावरही परिणाम होत आहे। वडाळी प्रभागात नाला त्वरित स्वच्छ करून त्या भागातील नागरिकांना आरोग्यास कोणतीही बाधा होणार नाही याची जबाबदारी महानगरपालिका प्रशासनाची असून ती जबाबदारी योग्य रीतीने पार पाडत नसल्याने अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आली। अमरावती शहराचा केंद्रबिंदू असलेला अंबा नाल्याचा उगम वडाळीपासून झालाय। वडाळीत जर का अशा घाणीचं साम्राज्य तर अख्ख्या शहरात किती घाण असणार। हा वडाळीच नाही तर वडाळीच्या 5 ते 6 एरियामध्ये हा नाला फिरतो। वडाळीचा याचे 2 बाजू आहे। या दोन्ही बाजूला एवढा तुंबमध्ये नाला भरलेला आहे। कचरा उडतोय, नाल्याचाच कचरा आहे, बाकी कुठून कचरा आहे हा। आणि आमचे वडील त्यांना ऑफिसमध्ये जावा साफसफाई करायला सांगितलं, म्हणते कधी कर्मचारी नाही, 5 बाया झाडू घेऊन फिरतात अख्ख्या प्रभागात 5 बायांना साफसफाई होतो का? त्याच्यानंतर त्यांना म्हटलं ब्लिचिंग पावडर द्या, तर कधी ब्लिचिंग पावडर आजपर्यंत त्यांच्या 5 वर्षात अवेलेबल नाही झाला।